मुंबईतल्या ओशिवारा भागामध्ये अग्नितांडव झाले। लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। परिसरामध्ये काही दुकानं जळून खाक झाल्याची माहिती कळते। लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागण्याची दुर्घटना घडली आहे। मुंबईमध्ये ओशिवारा भागामध्ये हे अग्नितांडव झालेले आहे आणि परिसरातली काही दुकानंही जळून खाक झाल्याची माहिती कळते। लाकडाच्या गोदामात ही आग लागली, त्यामुळे ही आग आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली। आगीचे लोळच्या लोळ आकाशामध्ये जाताना दिसतात, धुराचे लोट पसरलेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया मनोजकडे। मनोज, ओशिवारा भागामध्ये अग्नितांडव झालेला आहे, लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याचं कळतंय, मोठी आग दिसतेय, काय नेमकी तपशील आहे? अगदी बरोबर आहे। अंधेरी पश्चिमेकडे जोगेश्वरी ओशिवरा इथे हे फर्निचरचं मार्केट आहे आणि त्याच ठिकाणी ही आग लागलेली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाला कळवण्यात आलं होतं। अग्निशामक दलाच्या सुरुवातीला 4 गाड्या आणि 4 पंप सुद्धा रवाना झाले होते, परंतु हे लाकडी गोदाम असल्यामुळे ही जी आग आहे ती भडकतच असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे। हवेत धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत। अग्निशामक दलाचे जवान आहेत ते या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु जी बाजूला दुकानं आहेत ते सगळे फर्निचरचे असल्यामुळे ती आग आणखी वाढत आहे। त्यामुळे अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या मदतीने या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या माहितीसाठी। जरूर आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर फर्निचर फॅक्टरीलाही आग लागली आहे। ओशिवारा इथली ही दृश्य आहेत मुंबईमधली, आणि या ठिकाणी अनेक फर्निचरची दुकानं होती आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्यामुळे ही आग आणखी पसरली।